संत्र्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज. संत्र्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज. सुनील रावांचं नाव घेते. चालता चालता झालं लव्ह मॅरेज. आहे आहे इथं काय हरभरे वाळूत घाल राहील तू. इथं मी लग्न वाचून वाळून चालू सगळा. बसली इथं फटकाल मांडून. सर गावभर बोंबला थेंडतोच. तुला कामाचा आहे का कुठला पत्ता? तू काय म्हणली होती मला? मामाच्या पोरीसोबत लग्न देते जमलं त्या पोरी झालं लग्न. आता मी हिंदू कसं संडे गावात. अरे मग तू कुठला कामाचा आहेस का? वावरात जातो ना रोज सकाळी उठून. अरे बोंबलत सगळ्या दुनियामध्ये हिंडून फिरून बोंबलत येतच. नुसते कपडे टाकतोस माझ्या मुळावर धुयाला. मग कपडे अरे दादा तुम्हाला काही कळतं का? झालं त्या पोरीचं लग्न मामाच्या पोरीचं. मग सांगितलं तुम्हाला बोललो लग्न तुला नाही करते मा भाऊ. अरे बाबा मला सांगितलं होतं तुला घेऊन जायचं नव्हतं मला. अरे मला सांगायचं पळून आणली असती ना. पळून आणणार काम आहे का तुला? बोंबलं थेंडतो साऱ्या गावामध्ये. शाळा शिकवत ढोराकडे पाठवते होते मग तुम्ही. अरे ढोरा माग काही काम करावं ना. काय काम करा? तुला नवे कॅट पुस्तक घेतलेस तर तिकडे उघडीत नव्हताच पुस्तक. मग शाळा डोकं चालत नव्हतं. मला देत काय मला काही सांगू नका. शाळा बिळा गेली आता मी आता 30 वर्ष झालो मी. मला लग्न करून घर माझे लग्न. बरं लग्न ना. नाही आणू तुला नवरी आहे ती आणि तू करून देऊ का? एखादी पोरगी बघ कोण्या धर्माची असू ती. अरे तुम्ही बाप आहे का कोण आहे? तुमचं काम आहे ना. आता मला पटली असती तुम्हाला काय सांगितलं असतं? पटली असती का? बघ पैसे धर. पैशाच काय करू? अरे जायचं एखादी पोरगी मस्त बघायची आणि बिंदा फोडून आणायची. तू लग्न लावून देतो मी बिंदास. होय काय बाबा शिकवतोय काय बोल आता गरज आहे. माणूस पळून एखादी बिंदास काय असा पाहिजे बाप. ही मायनी तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. मी चालू आणतो पोरगी पळून. पैसे काढून दिले. आता पोरीची भेट तर काय करायचं मला सांग ना तू. मग जाऊ करता आणजा कुठली आजकाल कोणी जात धर्म बघ ना. तुला सून पाहिजे ना. आपण चालू विषय खरा कर आपलं हरभऱ्यात कर ते काम. आहे इकडं बाय. आता तुम्ही ते म्हणले पोरगी पळून आणली मग सुंदर आहे ना. बाहेर काय झालं संख्या बघा नाही दादा आणली काय? मग तुम्ही म्हणले आणली पळून. पोरगी भारी आणली गड्या. पाया पडतो पाया. जा आता ओवाळा फिवाळा आण जरा. तुला तर अक्कलच नाही बिट्या. काय तुम्ही माय निवड बी अक्कलत. बरं झालं या भावाची पोरगी केली नाही. ती बी अक्कल कसलीच आहे. जरा सोन पाहिला काय गपची बसत लगेच काहीतरी वट 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 करीतात. अरे भांडण नका करू. सून आली तू बोलाव जरा. सुन्या तो काम मात्र भारी गेलं गाड्या. माझं ऐकलं ना जाग झालं. अरे आजकाल काळाची गरज आहे. पोरी कुठं भेटायला भेटे नाही तर राहायला असा सांडा असत. हाव ना बरं झालं तुम्ही सांगितलं मला. आणि मी तर म्हणतोय गावातल्या पोरांनी ज्याचे लग्न नाही झाले अरे बिंदास माय बापाने पैसे द्यावा आणि पोरी बिंदास पळून आणावा. अहो पण दादा आता जर हिचे माई बाप आले मग हो. राहू दे मी सांगन किती मोठा खर्च वाचलाय पोरीने. नाहीतरी काय त्या मंगल कार्यालयामध्ये लाख रुपये भरावे लागते. अरे तो खर्च जाऊ दे. पण आजकाल कसं आहे माहिती का? पोरगी मनाने आली का नाही. मग मी कसं एवढा मोठा कायदा ना आपल्या सोबत. बिंदास घाबरायचं नाही. आपण आहेत ना. आणि 21 वर्षाची ती. मग बघायचं काम नाही. सगळ्या पोरांनी हेच करावा. आजकाल गरज आहे बाबा ती. काय मी काय म्हणतो बाई आता नाव घे की एकदा. ते म्हणत होते नाव घे. चांगलं नाव घे बरं का. चांगलं घे नाव ऐका. संत्र्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज. संत्र्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज. सुनील रावांचं नाव घेते. चालता चालता झालं लव्ह मॅरेज. चांगलं घेतलंय. चला आतमध्ये या. चला चल बाबा चल या आतमध्ये. चला पडतात